2024 संपलं, पण नीटचा गोंधळ संपलाय का? 2025 मध्ये नीटचं काय? चला तर मग जाणून घेऊयात नीटबद्दल ही मोठी अपडेट. 2024 मध्ये नीटचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. पुन्हा परीक्षा द्यावी लागली तर 20 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय, असा प्रश्न निर्माण झाला. नीटचा विषय संसदेत गदारोळ होण्यापर्यंत गेला. NTAने काही प्रश्नांची उत्तरं देत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रकरण अजूनही पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करते. यंदा तरी नीटचं गोंधळ संपलंय का? 2025 मध्ये विद्यार्थ्यांचं काय? तर नीट 2025च्या एक्झामसाठी NTAने आधारबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. आधार कार्डवर तुमचे नाव, नावाची स्पेलिंग आणि तुमची जन्मतारीख हे 10वीच्या पासिंग सर्टिफिकेट प्रमाणित असायला हवी. तसे नसेल तर अजून एक पर्याय आहे तुमच्याकडे. तुम्ही आधार एनरोल सेंटरमध्ये जा आणि तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण तुम्हाला त्याच नंबरवर OTP येईल आणि त्याचा उपयोग तुम्हाला एक्झाम रजिस्ट्रेशन आणि एक्झाम प्रोसेससाठी होईल. हे लक्षात ठेवा. नीट 2025साठी अपार ID आणि आधार ID कंपल्सरी आहे. अपार ही युनिक ID आहे जी नीट 2025ची प्रोसेस सोपी करण्यासाठी तुमच्या आधारला लिंक आहे. ॲक्युरेसी, ॲप्लिकेशन आणि परीक्षेमध्ये ट्रान्सपरन्सी असण्यासाठी हा अपार ID महत्त्वाचा आहे. नीटच्या परीक्षेबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. IPC तुमच्या हेल्पसाठी सदैव तुमच्यासोबत असेल. थिंक बिग, थिंक IPC.